शकुनी कोण होता आणि तो आपले राज्य सोडून हस्तिनापूरला का आला? शकुनी महाभारतातील एक महत्त्वाचा आणि गूढ व्यक्ती होता. तो गांधार देशाचा राजकुमार होता आणि गांधारीचा भाऊ म्हणजे धृतराष्ट्राचा मेहुणा होता. त्याची बुद्धिमत्ता आणि कूटनीती संपूर्ण महाभारतात प्रसिद्ध होती. पण त्याच्या हस्तिनापूर आगमनामागे एक मोठी शोकांतिका लपलेली होती. चला या कहाणीचा सखोल विचार करूया. गांधार देश हे सध्याच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये होते. शकुनीचा जन्म या समृद्ध राज्यात एका प्रभावशाली राजघराण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव राजा सुबल होते. शकुनी बुद्धिमान, धृत आणि राजनीतीतील निपुण होता. त्याला राजकीय आणि युद्धाचे ज्ञान मिळवण्याची संधी बालपणापासूनच मिळाली होती. गांधारी ही अत्यंत सौंदर्यवान आणि सुशील राजकन्या होती. तिच्या विवाहाबद्दल अनेक राजा उत्सुक होते, पण तिला हस्तिनापूरच्या अंधराजा धृतराष्ट्राशी विवाह करण्यास भाग पाडले गेले. या विवाहामुळे गांधार देश आणि कुरु राजघराण्यात संबंध जोडले गेले. तथापि हे नाते गांधार कुलासाठी विध्वंस ठरले. असे म्हटले जाते की गांधारीचे पतीच्या अंधत्वामुळे स्वतःही डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा निर्णय घेतला, परंतु तिच्या या निर्णयामुळे गांधार राजघराण्यात नाराजी होती. तसेच काही कथांनुसार भीष्म पितामहांनीही गांधार राजाला बंदी बनवले आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कैदेत टाकले. या कैदेत राजा सुबल यांचे आणि त्यांच्या अनेक पुत्रांचे प्राण गेले. मात्र शकुनीने या परिस्थितीत स्वतःला वाचवले आणि हस्तिनापूरच्या राजघराण्यात प्रवेश केला. शकुनी हस्तिनापुरात आला तेव्हा तो फक्त एक साधा पाहुणा नव्हता, तर तो सुडाच्या भावनेने भरलेला एक महायोद्धा होता. त्याच्या मते कुरु कुलाचे त्याच्यावर कुटुंबावर अन्याय केला होता आणि त्याला त्याचा बदला घ्यायचा होता. तो धृतराष्ट्राचा विश्वासू सल्लागार झाला आणि त्याच्या मुलांना आपल्या प्रभावाखाली ठेवण्यास सुरुवात केली. शकुनीने लहानपणापासूनच दुर्योधनाला आपल्या मनासारखे घडवले. त्याने त्याला पांडवांविषयी द्वेष निर्माण करण्यास शिकवले. त्याने दुर्योधनाच्या अहंकारावर आणि असूयेवर खेळत त्याला पांडवांविरुद्ध भडकवले. त्याच्या रणनीतीमुळे कौरव आणि पांडव यांच्यातील वैर वाढत गेले. महाभारतातील एक महत्त्वाची घटना म्हणजे जुगाराचा खेळ, ज्यामुळे शकुनीने आपली बुद्धी आणि धूर्तपणा दाखवला. त्याने आपले मायावी दूत खेळाच्या कौशल्याने युधिष्ठिरला एका मागून एक सर्व काही गमावायला लावले. त्यात त्याने द्रौपदीलाही पणाला लावले होते, ज्यामुळे महाभारत युद्धाची ठिणगी पेटली. महाभारतात युद्धात शकुनीने आपल्या संपूर्ण राजकीय आणि युद्धाचा वापर केला, परंतु युद्धाच्या शेवटी भीमाने त्याचा वध केला. त्याच्या मृत्यूने गांधार वंशाचा शेवट झाला आणि त्याच्या द्वेषाचे व सुडाचे बाणाचे साम्राज्य नष्ट झाले. शकुनी हा एक बुद्धिमान आणि राजनीतीत पारंगत व्यक्ती होता, पण त्याच्या सुडाच्या भावनेमुळे त्याचे संपूर्ण जीवन द्वेष आणि कट कारस्थानात व्यतीत झाले. हस्तिनापुरात येण्यामागे त्याचा कुटुंबियांचा विनाश सूड घेण्याचा भावना होती, परंतु त्याच्या या खेळीमुळे महाभारत युद्ध झाले. त्यात कोट्यधीश लोकांचा विनाश झाला. यावरून शिकवायला मिळते की सूड आणि द्वेष कधी शांत किंवा समाधान देत नाहीत, तर संपूर्ण विनाशच घडवतात.